कायदा हा सर्वांना सारखाच असतो, मग तो खेळाडू असो, अभिनेता असो, नाहीतर नेता. 8 मार्च रोजी टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून वर्ल्ड कप आपल्या नावावरती करून घेतला. त्यानंतरचा जो जल्लोष होता तो बघण्यासारखा होता. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जल्लोष साजरा करत होता. हा जल्लोष साजरा करत असताना ज्याने लक्ष वेधून घेतलं तो म्हणजे हार्दिक पांड्या. तो विजयानंतर आपल्या गर्लफ्रेंड सोबत जल्लोष साजरा करताना मैदानामध्ये दिसला. ते दोघं हसत होते, खेळत होते, पप्पी जप्पी घेत होते आणि ते नाचत सुद्धा होते. एवढंच काय, ते दोघे हसत खेळत एका कोपऱ्यामध्ये जातात आणि तो त्या गर्लफ्रेंडच्या शेजारी झोपतो. हे कितपत योग्य वाटतं, ते पण भर मैदानामध्ये. विजय साजरा करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, पण तिरंगा अंगावरती लेपटून अश्लील चाळे करणे किंवा तो जमिनीला स्पर्श होईल अशा पद्धतीने वापरणे हे कायद्यानं चुकीचं आहे. तिरंगा अंगावरती लेपटून अश्लील चाळ केल्यामुळे पुण्यात त्याच्या विरोधात थेट पोलीस तक्रार दाखल झाली आहे. ही तक्रार नेमकी काय आहे, कोणी केली आणि त्यात काय लिहिलंय ते पाहूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नमस्कार मंडळी, मी अमोल आणि तुम्ही पाहताय विषय महाराष्ट्राचा. हार्दिक पांड्या मैदानाच्या कामगिरीसाठीच नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा तो खूप चर्चेत असतो. त्याचं नताशा सोबतचं लग्न आणि त्यानंतर तिच्यासोबत झालेला घटस्फोट आणि आता मयिका शर्मा सोबतचं मैदानावरती वावरणं. 2024चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिकला चाहत्यांनी जितकं डोक्यावरती घेतलं तितकंच आता त्याला ट्रोल केलं जात आहे. हे फक्त ट्रोलिंगवर थांबलं नाही तर ते आता थेट पोलीस स्टेशन पर्यंत प्रकरण पोहोचले आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू कुटुंबासह मैदानात जल्लोष करत असतात, पण हार्दिक पांड्या त्याची गर्लफ्रेंड मयिका शर्मा सोबत दिसला. दोघे मैदानात फिरत होते, एकमेकांना त्यांनी किस केला, पण नंतर ते दोघे स्टेजवरती गेले आणि एका कोपऱ्यात शेजारी एकमेकांच्या शेजारी झोपले. त्यांचा हा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला. त्यावेळी पांड्याच्या गळ्यात आपल्या देशाचा तिरंगा होता. हार्दिक पांड्याकडून तिरंग्याचा अवमान झाल्याचा आरोप करत पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये वकील वाजिद खान यांनी हा तक्रारीचा अर्ज दाखल केलाय. हार्दिक पांड्याला मैदानात जल्लोष करत असताना राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याचा दावा त्यांनी केलाय. ही तक्रार राष्ट्रीय गौरव अवमान प्रतिबंधक कायदा 1971 अंतर्गत करण्यात आले आहे. विजय साजरा करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, पण तिरंग्याचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही. तिरंगा अंगावरती लेपटून अश्लील चाळे करणे किंवा तो जमिनीला स्पर्श होईल अशा पद्धतीने वापरणे हे कायद्यानं चुकीचं आहे, असं वाजिद खान यांनी अर्जात लिहिलं आहे. वाजिद खान पुढे जाऊन सांगतात की पोलीस अधिकारी त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि आम्ही निश्चितच याच्यावरती काही कायदेशीर आहे ते पाहून आणि तपास केल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करेन, असं त्यांनी वाजिद खान यांना वचन सुद्धा दिलं आहे. पुढे जाऊन ते बोलतात की पोलिसांनी मला अतिशय चांगल्या रीतीने प्रतिसाद दिला. अधिकारी वर्ग माझ्यासोबत बसला, त्यांनी चौकशी केली आणि कंप्लेंट पूर्णपणे वाचली. त्याच्यातलं गांभीर्य त्यांनी जाणून घेतलं, परंतु त्यांनी मला सांगितलं की आम्हाला अशा घटनांमध्ये अगोदर पूर्ण अभ्यास करावा लागतो, चौकशी करावी लागते आणि मगच आम्ही पुढची कारवाई करू. वाजिद खान यांची मागणी आहे की हार्दिक पांड्यावरती FIR दाखल करण्यात यावी, कायदेशीर असावी आणि हार्दिक पांड्याने सगळे देशाची माफी मागावी. हार्दिकने फायनलमध्ये चांगली कामगिरी केली, पण मैदानाबाहेरील त्याच्या या वागण्यामुळे चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, मग तो सेलिब्रिटी असो नाहीतर सर्वसामान्य नागरिक. भारताच्या ध्वज संहितेनुसार राष्ट्रीय ध्वजाचा वापर कोणत्याही प्रकारच्या वस्त्र किंवा गणवेश म्हणून करण्यास बंदी आहे. तसेच तो कमरेच्या खाली लेपडणे हा सुद्धा गुन्हा ठरू शकतो. पुणे पोलिसांनी यावरती तक्रार नोंदवलेली नाही. वकिलांनी दिलेली तक्रार जर स्वीकारण्यात आली असली तरी पोलीस आधी चौकशी करतील आणि त्यानंतर कारवाई करायची की नाही हे ठरवतील. जर यात काही तथ्य आढळलंच
तर हार्दिकच्या अडचणी वाढू शकतात. हार्दिक पांड्यावरती गुन्हा दाखल होतो की नाही हे पाहणं खरंच आता महत्वाचं ठरलं आहे. तुम्हाला काय वाटतं? हार्दिक पांड्याने खरोखरच तिरंग्याचा अवमान केला की त्याच्याकडून अनावधानाने हे प्रकरण घडलं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.